राज्यात कोरोनाचा उद्रेक झालेला आहे। कोरोनाचे 129 नवे रुग्ण सापडलेले आहेत। तर एकूण बाधितांची संख्या पोहोचली आहे आता राज्यात 479 च्या वर। सगळ्यात जास्त रुग्ण हे नाशिक आणि मुंबईमध्ये सापडत आहेत। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, आपण जर पाहिलं तर गेल्या 3 दिवसांपूर्वी कोविड टास्क फोर्सची या सगळ्या संदर्भात बैठक सुद्धा झालेली होती आणि कोरोना रुग्णसंख्या जी वाढतीये त्या मुद्द्यावर या बैठकीअंतर्गत चर्चा झाली होती। पण आता मात्र उद्या आपण सारेच जण 2023 ला निरोप देणार आहोत। 24चं स्वागत केलं जाणार आहे, त्यामुळे 31 निमित्तानं ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकीकडे कोविड रुग्णसंख्या वाढताना सुद्धा दिसतेय। नक्कीच लाघवी, आपण पाहतोय की नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जी आहे ती ठिकठिकाणी होत असते। मुंबईतच प्रचंड गर्दी पाहायला मिळते आपल्याला, त्यामुळे सुट्ट्या घेऊन अनेक लोक जे आहेत ते 2-3 दिवस मुंबई बाहेर देखील जातात आणि अशा पर्यटक स्थळी असो इतर ठिकाणी जे आहे ती मोठी गर्दी केली जाते। त्यामुळे पुढचे काही दिवस जे आहेत ते सतर्क राहण्याचे आव्हान देखील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलेले आहेत। कारण आपण पाहतोय की मुंबईसह राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात कोविडचे रुग्ण जे आहेत, कोरोनाचे रुग्ण जे आहेत ते वाढत आहेत। कालपर्यंत आपण जर पाहिलं तर कालच्या दिवसभरामध्ये 15 रुग्ण जे आहेत ते कोरोनाचे सापडलेले आहेत। सोबतच आपण पाहतोय की सध्या आतापर्यंत 170हून अधिक रुग्ण जे आहेत ते उपचार घेत आहेत आणि सोबतच कालपर्यंत आपण पाहिलं तर 3,500हून अधिक लोकांनी म्हणजे कोरोनाची टेस्ट जी आहे ती केलेली आहे। त्यामुळे या रुग्णसंख्येमध्ये एकीकडे वाढ होत असताना कोरोनाचा नवीन व्हेरिएंट जो आहे JN.1 याच्यामुळे देखील आपण पाहतोय की देशभरामध्ये 145हून अधिक रुग्ण जे आहेत ते सापडलेले आहेत आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर कोरोना टास्क फोर्सची स्थापना जी आहे ती करण्यात आली आणि त्यामुळे 2 दिवसांपूर्वी जी बैठक पार पडली, या बैठकीमध्ये सध्या राज्यामध्ये कोरोनाची काय स्थिती आहे, यासोबतच आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीत काम करणार आहे, कशी तयारी आहे, या संदर्भात ही पूर्णपणे या बैठकीमध्ये चर्चा झाली। त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जरी आव्हान करण्यात आलं असलं तरीही प्रत्येक नागरिकाने आपल्या स्वतःची काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे। सोबतच आपण पाहतोय की 31 आणि 1 जानेवारी 2024 याच पार्श्वभूमीवरती आपण पाहू शकतो ठिकठिकाणी मोठी गर्दी असेल, त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरणं गरजेचं आहे, खबरदारी बाळगणं विशेष गरजेचं आहे। धन्यवाद मीनाक्षी, तुम्ही दिलेल्या एकूण अशा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।